शेतकऱ्यासाठी कोणकोणते पुरस्कार दिले जातात याची माहिती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे। आता हा जो दुसरा व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण हे जे पुरस्कार आहेत या पुरस्कारासाठी कसं गुणांकन केलं जातं किंवा कसा प्रस्ताव तयार करायचा याची आपण माहिती घेणार आहोत। हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा आहे की यामध्ये जे प्रस्ताव आपले तयार आपण करतो वेगवेगळ्या पुरस्कारासाठी, त्याला बऱ्याचदा काय होतात की आपल्याला कमी गुण पडतात। कशामुळं की ती बाब आपण करू शकलो असतो परंतु आपण ती केली नाही किंवा त्याचं रेकॉर्ड मेंटेन केलेलं नाही, त्यामुळे आपल्याला ते गुण कमी मिळतात। मग आपण जर पुरस्कारनिहाय गुण कसे कसे दिले जातात, कोणत्या कोणत्या बाबीला दिले जातात हे जर आपल्याला माहिती असेल तर आपण त्या पुरस्काराची पूर्वतयारी करू शकतो। त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ केलेला आहे। तर आपण हे एकूण जे 7 पुरस्कार आहेत त्यापैकी 4 पुरस्काराचे जे प्रपत्र आहेत किंवा ते फॉर्मॅट आहेत ते सारखे आहेत। ते कोणते पुरस्कार आहेत 4? तर तो नंबर 1चा पुरस्कार आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, त्यानंतर वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार आणि युवा शेतकरी पुरस्कार। या 4 पुरस्कार जे आहेत, या पुरस्काराचे जे फॉर्मॅट आहेत किंवा प्रपत्र आहेत ते सारखेच आहेत। ते कोणते आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत। आणि या प्रस्तावाचं गुणांकन कसं केलं जातं, किती गुण कोणत्या बाबीला दिले जातात याची माहिती आपल्याला स्क्रीनवर दिसते। एकूण 100 मार्क दिले जातात आणि या 100 मार्काचं जे बायफर्गेशन आहे ते म्हणजे स्वतःच्या शेतावरील कामं कोणती आहेत त्याला 45 गुण आहेत। नंतर कृषी विस्तारातील त्या शेतकऱ्याचं योगदान काय आहे याला 40 गुण आहेत। नंतर कृषी आयुक्ताच्या अध्यक्षतेखालील जी समिती आहे तिला 5 गुण देण्याचा अधिकार आहे। त्यानंतर कृषी सचिव लेवलला जी समिती आहे त्यांना पण 5 गुण देण्याचा अधिकार आहे आणि कृषी मंत्री स्तरावरची जी समिती आहे त्यांना सुद्धा 5 गुण देण्याचा अधिकार आहे। असे एकूण 100 गुण आहेत। म्हणजे हे जे 15 गुण आहेत ते त्या प्रस्तावाची गुणवत्ता पाहून ह्या ज्या 3 समित्या आहेत, कृषी आयुक्तालय स्तर, सचिव स्तर किंवा कृषी मंत्री स्तर, हे त्या प्रस्तावाला मार्क देत असतात। तर असा हा 100 मार्काचा पेपर आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये। कोणत्या बाबीला किती गुण दिले जातात याची आपण माहिती पाहू। हे 45 गुण कसे विभागले आहेत ते आपण पाहू। जमीन सुपीक करण्यासाठी आपण ज्या ज्या उपाययोजना करतो त्याला 5 गुण आहेत। त्या कोणत्या उपाययोजना आहेत? हिरवळीच्या खताचा वापर केला असल्यास 1 गुण, नसल्यास 0 गुण। नंतर जैविक खतं जे आहेत म्हणजे रायझोबियम, PSB, अझोटोबॅक्टर किंवा सेंद्रिय खताचा वापर करत असल्यास 1 गुण, नसल्यास 0 गुण। नंतर कंपोस्ट पद्धतीने नाडे, वर्मी कंपोस्ट, बायोडायनामिक्स किंवा पाचरट कुजवणे जागच्या जागी जर करत असाल आपण तर त्याला 1 गुण आहे, नसेल तर त्याला 0 गुण आहे। त्यानंतर मृद व पाणी परीक्षणानुसार आपण जी सॉईल टेस्टिंग करतो त्यानुसार जर तुम्ही खतं देत असाल तर त्याला 1 गुण आहे, नसेल तर 0 आहे। किंवा पुढचा मुद्दा जो आहे की पिकाची फेरपालट करत असाल किंवा आंतरपिका पद्धतीने तुम्ही शेती करत असाल तर त्याला पण 1 गुण आहे आणि नसेल तर 0 गुण आहेत। मग याचा पुरावा म्हणून आपल्याला फोटो द्यावे लागतील, काय खरेदी केलेली असेल तर खरेदीच्या पावत्या द्याव्या लागतील आणि कृषी सहाय्यकाचं प्रमाणपत्र याला जोडावं लागेल। त्यानंतरचा जो असे 5 गुण झाल्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो 4 गुणाचा आहे। तो म्हणजे बियाणे, रोपे, कलमे निवड व त्यांचा कार्यक्षम वापर यासाठी 4 गुण आहेत। हे 4 गुण कसे आहेत? सरळ वाणाचे बीजोत्पादन करत असल्यास 1 गुण। सरळ वाणाचे बीजोत्पादन म्हणजे ज्या सरळ वाणा आहेत त्याचं बियाणं आपण घरी ठेवतो का, त्याला 1 गुण। बीज प्रकार करत असाल तर 1 गुण। नंतर उच्च गुणवत्तेची कलम रोपं घेऊन लागवड करत असाल तर त्याला 1 गुण। ज्या आपण वेगवेगळ्या प्रकारची खरेदी करतो कृषी निविष्ठाची त्याच्या पावत्या तुम्ही जतन केलेल्या आहेत का ते असेल तर 1 गुण। असे हे 4 गुण आहेत। नसेल तर आपल्याला 0 मार्क मिळतील। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पाण्याचा कार्यक्षम वापर, त्याला 4 गुण आहेत। मग हे कोणत्या बाबी आहेत? तर तुम्ही ठिबक वापरत असाल, तुषार वापरत असाल किंवा आच्छादन करत असतात, ते प्लास्टिकचं असेल किंवा नैसर्गिक असेल किंवा संरक्षित ओलिताच्या उपाययोजना तुम्ही करण्यासाठी शेततळं बांधलं असेल, एखादा बंधारा बांधला असेल, शेततळं घेतलं असेल किंवा कोरडवाहू शेतीमध्ये तुम्ही उताराला आडवी पेरणी करत असाल तर अशा वेगवेगळ्या उपाययोजना जर करत असाल तर त्याला तुम्हाला
4 गुण मिळत असतात. यासाठी तुम्हाला त्या बाबीचे फोटो जतन केलेले ते त्या प्रस्तावासोबत जोडावे लागतात, किंवा काही ठिबक किंवा तुषार खरेदी केला असेल तर त्या खरेदीच्या पावत्या तुम्हाला जोडाव्या लागतात, आणि म्हणजे पुरावा तुम्हाला द्यावा लागेल. त्यानंतर पुढचा 4 गुणाचा जो भाग आहे तो म्हणजे एकात्मिक पीक संरक्षण. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कीड व रोगाचं नियंत्रण कसं केलं आहे त्यासाठी 4 गुण आहेत. आणि त्यामध्ये मग तुमच्या कोणत्या उपाययोजना आहेत ह्या, तर मित्रकिडीचा वापर करणे, एकात्मिक पीक संरक्षण म्हणजे रासायनिक प्लस जैविक या दोन्ही औषधाचा वापर करणे, नंतर फेरोमोन सापळ्याचा वापर करणे, लाईट ट्रॅपचा वापर करणे. या सर्व बाबी जर तुम्ही करत असाल तर त्याला 4 गुण आहेत. यासाठी पण तुम्हाला फोटो, खरेदीच्या पावत्या, कृषी सहाय्यकाचं प्रमाणपत्र जोडता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे ते अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर, म्हणजे सौर ऊर्जा आहे, सौर पंप आहे, बायोगॅस आहे. अशा तिन्ही बाबी यापैकी तुम्ही जर 2 बाबी केलेल्या असतील तर तुम्हाला 2 गुण मिळतील. मग त्याचे फोटो, खरेदी पावत्या तुम्हाला त्याला प्रस्तावासोबत जोडावं लागतील. पुढचे जे 4 मार्क आहेत ते तुम्ही कृषीमध्ये जे यांत्रिकरण केलेलं आहे त्यासाठी आहेत. त्यामध्ये 2 गुण जे आहेत ते स्वयंचलित यंत्र असतील, पॉवर विडर असेल, म्हणजे जी यंत्रसामुग्री आपण शेतामध्ये वापरतो त्या यंत्रसामुग्री वापरत असाल तर त्याला 2 गुण आहेत. किंवा कृषी अवजाराची बँक असेल आणि मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री जमा केली असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला 2 गुण आहेत. त्याच्या खरेदीच्या पावत्या वगैरे फोटो वगैरे आपल्याला त्या प्रस्तावासोबत जोडता येतील. नंतर तुम्ही शेतीला जर पूरक व्यवसाय करत असाल तर त्याला 3 गुण आहेत. त्यामध्ये रेशीम उद्योग आहे, मत्स्य उद्योग आहे, कुक्कुटपालन आहे, वराहपालन आहे, इमोपालन आहे. यामधले जर तुम्ही 3 उद्योग जर करत असाल तर तुम्हाला 3 गुण मिळून जातील. त्यानंतर तुमचा जो शेतमाल आहे त्याच्यावर जर प्रक्रिया करून त्याचं मूल्यवर्धन करत असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला 4 गुण आहेत. म्हणजे तुमची हरभरा आहे, हरभऱ्याची डाळ करून विकली त्याचं मूल्यवर्धन झालं, भाजीपाला आहे तो वाळवून विकला त्याचं मूल्यवर्धन झालं. असं म्हणजे शेतीमालावर प्रक्रिया करून विकत जर असेल तर तुम्हाला 4 गुण मिळतात. त्यासाठी तुम्हाला पुरावा म्हणून फोटो, खरेदीच्या पावत्या किंवा कृषी सहाय्यकाचं सर्टिफिकेट तुम्हाला सोबत जोडता येईल. नंतर तुम्ही कृषी मालाचं विपणन म्हणजे मार्केटिंग जर स्वतः करत असाल तर त्यासाठी सुद्धा 5 मार्क आहेत. म्हणजे पारंपरिक पद्धतीने विक्री म्हणजे आपण व्यापाऱ्याकडे किंवा APMCकडे करत असतो, तर तसं जर करत असाल तर तुम्हाला फक्त 2 गुण मिळतील. आणि तुम्ही जर विशेष प्रयत्न करत असाल मार्केटिंगसाठी, म्हणजे थेट ग्राहकाला तुम्ही माल विकत असाल, निर्यात करत असाल, प्रक्रियादाराला तो माल देत असाल, कराराची शेती करत असाल तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क यापैकी मिळू शकतात. त्यानंतर संकीर्णसाठी 10 गुण दिलेले आहेत. मग संकीर्णमध्ये कोणत्या बाबी आहेत? यापूर्वी जर तुम्हाला केंद्राचा किंवा राज्याचा पुरस्कार मिळाला असेल तर त्याला 1 गुण मिळेल, आणि बाकीचे काही इतर पुरस्कार असतील तर त्यासाठी 1 गुण मिळेल. नंतर कोणतीही कृषी किंवा कृषी संलग्न पदविका किंवा पदवी किंवा ग्रॅज्युएशन किंवा PhD असाल तर त्याला तुम्हाला 2 मार्क आहेत. आणि कोणत्याही पातळीवर पीक स्पर्धेत तुम्ही जर भाग घेऊन 1 ते 3 क्रमांकामध्ये जर तुम्ही विजेते ठरला असाल तर त्यासाठी सुद्धा 2 गुण आहेत. कृषी विभाग दरवर्षी खरीप आणि रब्बी पिकाची पीक स्पर्धा जाहीर करत असतात. त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो, आणि या स्पर्धेत उतरून जर तुम्हाला 1 ते 3 क्रमांकाचं बक्षीस जर मिळालं तर तुम्हाला 2 गुण मिळतात. ही जी स्पर्धा असते ती तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्याचे 3 शेतकरी निवडले जातात पुरस्कारासाठी, जिल्हा स्तरावर पण 3 शेतकरी निवडले जातात, आणि राज्य स्तरावर पण 3 शेतकरी निवडले जातात प्रत्येक पिकामध्ये. त्या संकीर्णमध्येच एक मुद्दा आहे, राज्याबाहेर किंवा देशाबाहेर तुम्ही कृषीविषयक भेटी जर दिल्या असतील आणि तिथल्या तंत्रज्ञानाचा जर अवलंब केला असेल तर तुम्हाला 2 गुण आहेत. आणि शेती व्यतिरिक्त इतर तुम्ही सामाजिक कार्य करत असाल तर त्या सामाजिक कार्यासाठी सुद्धा 2 गुण आहेत. असे हे 45 गुण स्वतःच्या शेतीवरील कामाचे आहेत. आणि दुसरा जो घटक आहे तो कृषी विस्तारातील तुमचं योगदान काय आहे त्यासाठी 40 गुण आहेत. ते कोणते आहेत? तर शेतकरी गट, संस्था, शेतकरी कंपनी, FPO, FPC यांची स्थापना आपण जर केली असेल किंवा त्यामध्ये सदस्य असाल, डायरेक्टर असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 5 गुण आहेत. त्यामध्ये 2 जे गुण आहेत ते शेतकरी गट, संस्था, शेतकरी कंपनी, FPO, FPC यांची जर आपण स्थापना केली असेल किंवा सद्यस्थितीत तुम्ही अध्यक्ष असाल तर 2 गुण, आणि सदस्य असाल तर 1 गुण. तर शेतकरी गट, संस्था, शेतकरी कंपनी, FPO, FPC यांच्या माध्यमातून केलेले कृषीविषयक उल्लेखनीय कार्य याबाबत समितीने प्रस्तावासोबत सविस्तर अहवाल सादर करून गुणांकन द्यावे. म्हणजे त्यामध्ये तुमचं काही उल्लेखनीय कार्य असेल या गटामध्ये तर त्यासाठी तुम्हाला 3 गुण आहेत. त्यानंतर
तुम्ही जर व्याख्याने, प्रदर्शने इत्यादीच्या माध्यमातून कृषी विस्ताराला चालना देत असाल तर त्याला 6 गुण आहेत. म्हणजे मार्गदर्शन स्वतःच्या जिल्ह्यात करत असाल तर 2 गुण, किंवा विभागात करत असाल तर 4 गुण, किंवा विभागाच्या बाहेर जाऊन जर करत असाल तर त्याला 6 गुण. यासाठी तुम्हाला मग तिथं पुरावा म्हणून एखाद्याने तुम्हाला कार्यक्रमाला बोलावलं, त्याचं पत्र पण जोडता येईल, किंवा त्या पेपर कटिंग जोडता येतील आणि फोटो जोडता येतील. असे 6 गुण आहेत त्यामध्ये. त्यानंतर कृषीविषयक साहित्य जर निर्मिती केली असेल तुम्ही तर त्याला 10 गुण आहेत. ती कोणती साहित्य निर्मिती? जर दूरदर्शनवर तुम्ही मुलाखत दिली असेल त्याला 2 गुण, रेडिओवर जर तुम्ही मुलाखत दिली असेल 2 गुण, किंवा न्यूजपेपर जे आहेत, मासिक आहेत, नियतकालिका आहेत, किंवा पुस्तक लिहिलं असेल, माहिती पत्रके जर तुम्ही छापले असतील किंवा स्वलेखन केलं असेल तर त्यांना 2 गुण आहेत. त्यानंतर की समाज माध्यमाचा या प्रचार प्रसिद्धीसाठी तुम्ही जर उपयोग करत असाल, उदाहरणार्थ फेसबुक आहे, यूट्यूब आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे, यातून जर तुम्ही शेतीविषयक माहिती इतरांना जर देत असाल तर त्याला 2 गुण आहेत. आणि काही यशोगाथा जर तुम्ही तयार केल्या असतील किंवा लिहिले असतील तर त्यासाठी 2 गुण आहेत. असे हे 10 गुण आहेत. त्यानंतर 7 मार्क जे आहेत ते आहेत कृषीविषयक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार. काही नाविन्यपूर्ण पद्धतीने तुम्ही शेती करत असाल तर यासाठी त्यांना 7 गुण ठेवलेले आहेत. आणि जर तुम्ही निर्मिती केली नसेल पण मात्र त्या नाविन्य पद्धतीचा प्रसार करत असाल तर त्याला 4 गुण आहेत. त्यानंतर 6 गुण जे आहेत ते शेतकरी हितार्थ कृषीविषयक योजना, धोरणे यामध्ये सूचना, प्रस्ताव अथवा सहभागाचे कार्य. म्हणजे काय, याच्यामध्ये कृषीविषयक शासनाने काय काय बदल केले पाहिजेत, असं जर तुम्ही काही शासनाला पत्र दिले असतील, कृषी विभागाला पत्र दिले असतील, किंवा विद्यापीठाला पत्र दिले असतील, तर जर पत्रव्यवहार असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये हे 6 गुण मिळतात. त्यामध्ये जिल्हा, विभाग, राज्यस्तरावरल्या ज्या कृषीविषयक समिती असतात वेगवेगळ्या, त्यामध्ये जर तुम्ही सदस्य असाल तर तुम्हाला 3 गुण मिळतील. आणि सदर व्यक्तीने म्हणजे शेतकऱ्यांनी शासनास कृषीविषयक योजना, धोरण निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण मुद्द्यावर काय सूचना दिल्या असतील, काय पत्र दिले असतील, किंवा प्रस्ताव सादर केला असेल तर त्यासाठी 3 गुण आहेत. तर ते पत्र तुम्हाला सोबत या प्रस्तावासोबत जोडावं लागतील. त्यानंतर जे 6 गुण आहेत ते म्हणजे कृषीविषयक बाबीकरिता राज्याचे, देशाचे केलेले प्रतिनिधित्व व तेथील तंत्रज्ञानाचा राज्यातील शेतकऱ्यांना प्रसार. म्हणजे यामध्ये काय आहे, तुम्ही जर शेतीची पाहणी करण्यासाठी इतर देशामध्ये, परदेशात गेला असाल, वेगवेगळ्या राज्यात गेला असाल तर त्यासाठी तुम्हाला 3 गुण आहेत. इथं परत आल्यानंतर, भारतात परत आल्यानंतर तुम्ही त्या ज्ञानाचा प्रसार जर करत असाल तर त्यासाठी 3 गुण आहेत. तर एकंदर तुम्ही पाहताय की बचा जो गट आहे म्हणजे प्रचार प्रसिद्धीचा, विस्तार कार्याचा, त्याला 40 गुण आहेत. आणि त्यानंतर ही आणि ची बेरीज, तुमची जी मार्काची बेरीज आहे ती आहे 85. त्यानंतर कृषी आयुक्त स्तरावरले 5 गुण, कृषी सचिव स्तरावरले 5 गुण, आणि कृषी मंत्री स्तरावरले 5 गुण, अशा 100 मार्काची ही बेरीज होते. मग ह्या मार्काप्रमाणे ज्याला जास्तीत जास्त, ज्या प्रस्तावाला जास्तीत जास्त मार्क पडतील त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. आपण या व्हिडिओमध्ये 4 पुरस्काराला मार्किंग कशी दिली जाते हे पाहिलं. तिसरा व्हिडिओ जो आपला येणार आहे तो आहे कृषीभूषण सेंद्रिय शेती पुरस्कार. तर ही तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्याची माहिती घेणार आहोत.